किती माहीत आहे? आज पंढरपूर वारीवरून परत येताना भाविक हे जालना जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्यांच्या गावाकडे जाताना राजूर मार्गाने जाताना समोर दुचाकी आल्यामुळे ड्रायव्हरनी गाडी रस्त्याच्या खाली घेतली आणि विहीर होती, विहिरीमध्ये गाडी गेल्यामुळे दुर्दैवी घटना ही झालेली आहे. 7 जणांचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि 6 जण सध्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयामध्ये 7 जण येतील असे उपचारासाठी हे केले दाखल केले. त्या पद्धतीने त्यांचा उपचार सुरू आहे. सर, आपल्याकडे ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण त्यांनी घेतलेली माहिती आहे. काय नेमकं काय बोलणं झालं? माननीय मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला होता. त्यांनी पूर्ण घटनेची माहिती घेतली. त्यांना पूर्ण घटनेबद्दल आणि बचाव कार्याबद्दल सुद्धा अपडेट केलं फोन आणि त्यांनी बाकी जे रुग्ण सध्या ॲडमिट आहेत तर त्यांच्याबाबत सुद्धा विचारणा केली. त्याबाबत जो खर्च आहे तो शासन उचलणार आहे. 7 जण जे सध्या उपचार घेत आहेत तर त्यांच्याबाबतही तपासणी मी जाऊन त्यांची भेट पण घेतलेली आहे. आता काही दुसऱ्या हॉस्पिटलला आहेत तिथे जाऊन ते भेट घेतो. तर पूर्ण खर्च जो असेल त्यांच्या उपचाराचा शासन उचलेल. त्याच पद्धतीने जी मयत झालेले व्यक्ती आहेत दुर्दैवी ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्याबाबत सुद्धा विचारणा केली, ती माहिती दिली. सर, आपण स्पॉटला जाऊन आलात का? हो, मी जी घटनास्थळी आहे तिथे गेलो होतो आणि RH राजूरला एक पेशंट ॲडमिट होता. काही घरी गेले होते, त्यांना परत बोलवून त्यांचा इंटरनल इंजुरीज आहेत का काही तर त्याची आम्ही तपासणी करतो, जेणेकरून 1-2 दिवस आम्ही ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणार आणि त्यानंतरच त्यांना डिस्चार्ज देणार. कारण मुक्काम मार लागल्यानंतर आता ताबडतोब सिम्पटम नाही दिसले तरी पण 24 तासामध्ये त्यांना आतमध्ये ब्लिडिंग असेल, हेड इंजुरी होती एका मुलीला, तर त्या सगळ्या गोष्टीचा आम्ही काळजीपूर्वक तपासणी आणि त्यांचा उपचार करणार आहोत. सर, घटनाक्रम पाहून काही आर्थिक मदत वगैरे दिली जाणार आहे का प्रशासनाच्या वतीने? माननीय मुख्यमंत्री महोदय त्याच पद्धतीने शासनाला माहिती दिली आहे. त्याचं त्या स्तरावरून निर्णय त्यांच्यामार्फत घेण्यात येईल. सर, काय सांगा, तुमच्या मतदारसंघात होतं भीषण अपघात झाला आहे. आजची ही एकदम दुर्दैवी घटना आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारीतून येत असताना चनेगाव असेल, तपोवन असेल, वसंतनगर असेल या पंचतुळशीमधले 12 वारकरी होते ड्रायव्हरसहित. त्याच्यातले 7 लोक दुर्दैवाने जागेवर गेले, 5 लोकांवर उपचार चालू आहे. ही अगदी वाईट घटना आहे. मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझी एवढी जी शोककळा पसरली ती कधी न भरून निघणारी आहे. मी या जखमी गेलेल्या आणि जखमीच्या नातेवाईकाला मुख्यमंत्री सहायता निधीमधून काय मदत करता येईल मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून आणि पालकमंत्र्याला बोलून ताबडतोब यांच्यासाठी काय मदत करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कुठून कुठे जात होती गाडी आणि काय झालं आपल्याला? आमच्या चनेगाव आणि तपोनचे वारकरी पायी दिंडीमध्ये पंढरपूरला आषाढीला गेले होते. द्वादश आषाढी संपल्यामुळं ते घरी परतत असताना जालन्यापर्यंत बसणं आले आणि त्याच्यानंतर काळी पिढीनं आले असता तोपेवाडी शिवारात काळी पिढी डायरेक्ट विहिरीमध्ये कोसळून 6 जणांचा दुर्दैवी त्यात मृत्यू झाला आणि 3 जण वाचले. त्याच्यात एकूण किती जण होते? त्यात 10 जण होते सगळे. कुठले होते? चनेगाव आणि तपोन. नाव वगैरे काय सांगतो? त्यात प्रल्हाद महाजन, प्रल्हाद बिटले, नंदाबाई तायडे, नारायण नेहाळ, प्रल्हाद महाजन, मालुसरे आणि चंद्रभागा घुगे अशी नाव होती. हे वारीला जाऊन आले होते का? हो, वारी संपून ते आता घराकडे परतत होते. काळी पिळीमध्ये बसले. हो. आणि अपघात नेमका कुठल्या ठिकाणी झाला? तुपेवाडी शिवारात खडेश्वरी बाबा मंदिराच्या समोर. गाडीला कोणी भूल वगैरे दिली होती का? ते मला काही सांगता येणार नाही. तुमचं नाव सांगा. निवृत्ती गणेश शेवाळे, सरपंच चनेगाव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.